यार खरं सांगा, कधी असं झालंय? स्वप्न तर मोठी आहेत, पण एनर्जी लेवल एकदम झिरो. प्लॅन बनवून विचार करताय की उद्यापासून स्टार्ट करू, पण उद्या तो तर कधी येतच नाही. अभ्यास करायचा आहे, फिट व्हायचं आहे, काहीतरी नवीन शिकायचं आहे, पण हात फक्त फोन घेतात आणि स्क्रोल करायला लागतात. तुम्हाला खरंच असं वाटतंय की तुम्ही आळशी आहात? द आन्सर इज नाही. तुम्ही फक्त कन्फ्युज्ड आहात, ओव्हरलोडेड आहात आणि डायरेक्शन लेस पण. चला आज त्या कन्फ्युजनला पुसून टाकू आणि तुमच्यावरचा लेझीचा टॅग पण काढून टाकू. 4 अशा सिंपल स्टेप्स सांगेन ज्यानंतर तुम्ही कधीच स्वतःला अंडर एस्टिमेट नाही करणार. क्लिअरिटी मिळेल आणि ह्यातल्या 4th स्टेपमुळे तर अवघड गोष्टी सुद्धा करायला लागल. लेट्स स्टार्ट विथ पॉईंट नंबर 1. विजिबल ॲक्शन सिस्टीम. आपण अनेकदा आपल्या मनात प्लॅन्स करतो आणि खूप वेळा तर ते मनातच राहतात, एक्झिक्यूट होतच नाही. सो त्यासाठी तुम्हाला बाय करायचे स्टिकी नोट्स. हे अजिबात महाग नाही आहे, 10-15 रुपयाला तुम्हाला कुठेही स्टेशनरीमध्ये मिळेल. आता याचं काय करायचं आहे सांगते. सो तुम्हाला जे पण नेक्स्ट डे काम करायचं असेल, लाईक टार्गेट्स अचीव करायचे असतील, काही कामे कंप्लीट करायचे असतील, काहीही जास्त नाही, फक्त 2 ते 3 मेन टार्गेट्स ठरवा आणि ते तुम्हाला या नोट्सवरती लिहायचे आणि रात्री झोपायच्या आधी तुमच्या मिररवरती स्टिक करायचे. ओके, सो रात्री स्टिक केलं म्हणून सकाळी आपोआप टार्गेट्स कंप्लीट होणार नाही आहेत. सो इट्स नॉट लाईक काला जादू. जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा हे टार्गेट्स तुम्हाला मिररवरती दिसतील आणि तुम्हाला सारखं रिमाइंड करतील की हे टार्गेट्स तुम्हाला आज पूर्ण करायचेच आहे. सो ह्यामुळे तुम्हाला क्लिअरिटी मिळेल, गोंधळ होणार नाही की आज काय करायचं आहे. सो आणि हे सारखं तुमच्या डोळ्यासमोर असल्यामुळे तुम्हाला त्याचं गिल्ट येत राहील की हे अजून मी केलेलं नाही आहे, ही कामं इनकम्प्लीट आहेत. सो त्यामुळे तुमची कामं पटकन व्हायला मदत होईल. नेक्स्ट स्टेप इज मेंटेन फिजिकल डायरी. फॉरगेट अबाउट ॲप्स. मोबाईलमध्ये नोट्स लिहिणं बंद करा आणि फिजिकल डायरी घ्या. मोबाईलमध्ये नोट्स लिहिताना अल्टिमेटली तुमचा हात स्क्रोलिंगकडेच वळणार आहे. सो यू नीड टू स्टॉप दॅट. एक डायरी विकत घ्या आणि सगळ्या गोष्टी लिहायला सुरू करा. तुमच्या डोक्यात काही आयडियाज असतील, काहीतरी करायचा विचार असेल किंवा बाहेरून काहीतरी घेऊन सुद्धा यायचं असेल, सगळ्या गोष्टी लिहायला सुरू करा. लिहिण्याचे खूप अमेझिंग फायदे आहेत. मी जेव्हापासून डायरीत लिहिते तेव्हापासून माझी मेमरी खूप स्ट्रॉंग झाली आहे. मी कुठल्याच गोष्टी विसरत नाही, डिस्ट्रॅक्शन्स अगदी कमी झालेत आणि खूप क्लिअरिटी वाटली. सो हीच डायरी तुमच्या ॲम्बिशन्सचा रोड मॅपसुद्धा असणार आहे. सो कीप इट. स्टेप नंबर 3. गिव्ह रिवॉर्ड. आपल्या मेंदूला ना रिवॉर्ड आवडत असतात. सो त्या गोष्टीला थोडं प्रॅक्टिकली वापरा. कुठलंही काम झाल्यानंतर स्वतःला एक रिवॉर्ड द्या. जसं की स्वतःला सांगा की इतका वेळ अभ्यास केला की एक एपिसोड बघू, इतका वेळ काम केलं की एक टी ब्रेक घेऊ, किंवा हे टार्गेट झाल्यानंतर तुम्हाला जे आवडत असेल ती गोष्ट करू. पण काम झाल्यानंतर यामुळे तुमच्या मेंदूला एक पॉझिटिव्ह सिग्नल मिळतो, जसं की काम केलं की आनंद पण मिळतो आणि ह्याचमुळे पुढच्या वेळी ॲक्शन्स घेणं अजून सोपं होतं. इन शॉर्ट, रिवॉर्ड सिस्टीम तुमचं बोरिंग कामसुद्धा एक्साइटिंग बनवतं. रिवॉर्डिंग युअर सेल्फ बिल्ड्स कन्सिस्टन्सी. लेट्स मूव्ह टू द लास्ट स्टेप अँड माय फेवरेट, डीप वर्क आवर. तुम्हाला तुमच्या दिवसातून फक्त 2 तास डीप वर्क आवर ॲक्टिवेट करायचं आहे. आय नो सुरुवातीला खूप कठीण आहे 2 तास एकाच जागी एकच काम करणं, पण यू हॅव टू डू इट. सुरुवातीला 1 तास करा. तुम्हाला करायचं काय आहे की एक वेळ डिसाईड करा जेव्हा तुम्ही फ्रेश आणि एनर्जेटिक असाल. लाईक मला संध्याकाळी 5 ते 7 या वेळात काम करायला खूप आवडतं आणि मी खूप एनर्जेटिक असते यावेळी. सो तुम्ही तुमचा वेळ डिसाईड करा आणि ट्राय करा की ह्या वेळ तुमच्याकडे फोन नसेल किंवा असला तरी तो सायलेंट असेल किंवा टर्नअप असेल. कुठल्याही नोटिफिकेशन्समुळे डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही आहे. लाईक कोणी स्नॅप पाठवला, कोणी मेसेज केला, काहीच नाही. आणि तुमच्या पॅरेंट्सना सांगा की या वेळात तुम्हाला डिस्टर्ब करू नका. त्यानंतर तुम्ही स्टुडंट असाल तर अभ्यास करा. कुठलंही काम तुम्हाला करायचं असेल, एडिटिंग करायचं असेल, काहीही करायचं असेल तर ते 2 तास करा. डीप वर्क करा आणि या 2 तासात तुम्ही जे काम करता ते 10 पटीने जास्त चांगलं होतं. सो या स्टेप फॉलो केल्यानंतर तुमच्या आयुष्यात जो चेंज असेल ना तो अमेझिंग असेल. ॲटलिस्ट 7 डेज तरी या 4 गोष्टी फॉलो करा, कारण कुठलीही गोष्ट जर तुम्ही 7 दिवस फॉलो केली तर तुम्हाला त्याची सवय होते आणि हॅबिट लूप तयार होतं आणि नंतर हेच लूप रुटीनमध्ये बदलतं. अँड रिमेंबर, तुम्ही लेझी नाही आहे, तुम्हाला फक्त एका सिस्टीमची गरज आहे. सो आजपासून सुरुवात करा. डू इट नाव. युअर डेली हॅबिट्स ओनली डिफाईन्स युअर सक्सेस.